लहानपणी गणपती जायच्या दिवशी भोकाडपासून रडता तरी यायचं. जायला आता तर ते पण नाही करता येत. निरोप घेतो आता. लहानपणी वाटायचं की मोठं झालं की एवढं वाईट नाही वाटणार, पण बाप्पाचा निरोप घेताना आज पण तेवढंच मन जड होतंय. असं जस्ट एक मूर्ती आहे ती, असं पण नाही की काहीतरी हलता फिरता माणूस आहे. बरं, ही मूर्ती गेल्यावर घरात गणपतीच्या मूर्त्या नसतील असं तर नाहीये. देवाऱ्यात, गाडीत, सगळीकडे तुम्हाला छोट्या मोठ्या तरी मूर्त्या भेटतीलच. पण तरी गणेश चतुर्थीची मूर्ती विसर्जनाच्या दिवशी जाताना असं कोणतरी घरातलं सख्ख कुठेतरी असं लांब जात आहे, अशी का फिलिंग येते कळत नाही. पुढच्या वर्षी लवकर या, हे एक वाक्य बोलताना प्रत्येक वेळी मन जड होतं. असं एकदा तरी मनात येत असेल ना की त्या मूर्तीला एकदा तरी ना अशी घट्ट मिठी मारावी. कारण गणपती येतो ना तर त्याच्यासोबत ते सगळी ती भजनं घेऊन येतो, ती गाणी, आरत्या, सगळे एकत्र येऊन ती केलेली मजा. मग घर असं भरलेलं असतं. आणि आता घर रिकामी होतं, गावं रिकामी होतात. बाप्पा सांभाळून जा. तुझ्या सेवेत बाबा काही चुकलं बिकलं असेल तर माफ कर. आणि परत तेच सांगीन की पुढच्या वर्षी लवकर ये रे बाबा. गणपती बाप्पा मोरया. देवा क्षमा